हालो चेक. हालो. हालो चेक. हालो. हालो चेक. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा महाकुंभ धर्मवीर चषक 2025 आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते स्पर्धेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके नवी मुंबई जिल्हा प्रमुख ऐरोली विधानसभा मतदारसंघ आदरणीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. खरं तर मित्रांनो, या स्पर्धेची चर्चा अगदी 23 वर्ष आपण भरपूर ऐकलेली आहे. महाराष्ट्रामधली नामांकित आणि सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक, अगदी धर्मवीर साहेबांचे आचार विचार जपणारी ही स्पर्धा आहे. अगदी घराघरामध्ये धर्मवीर साहेबांचे आचार विचार पोचवणारी ही स्पर्धा आहे. आणि आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्रातील नामांकित समालोचक ज्यानं महाराष्ट्र नाही भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा समालोचनासाठी भ्रमण केलेलं आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके चंदू शेट्टे सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया या कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. सर, ही स्पर्धा अशी आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात जुन्या व्यावसायिक स्पर्धांपैकी एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच दिवशी येते. तारीख फिक्स असते या स्पर्धेची आणि तारीख आणि वार कोणताही असू देत सगळ्यांना उत्कंठा असते आणि याही वर्षी तेच पाहायला मिळालं. जेव्हा फॉर्म टाकला गेला त्याच वेळेला टीम फुल सुद्धा झाल्या. या स्पर्धेचा एक वेगळाच दर्जा आहे सर आणि त्याच्यामुळे सगळ्यांना खेळाविषयी वाटते, सगळ्यांना पाहाविषयी वाटते आणि आज सगळ्या कॉमेंटेटरना वर्णन कराविषयी देखील वाटते. अशी ही मानाची स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला नव्या ढंगात नव्या साजामध्ये प्रवीण दादांचं आयोजन म्हटलं तर लाजबाब असतं. खरोखरच अगदी चांगला तुम्ही उल्लेख केला. अगदी प्रेक्षकांना सुद्धा या स्पर्धेचे अगदी चातक पक्षाप्रमाणे आतुरता असते आणि ती स्पर्धा येऊन टेपली. आज स्पर्धेतला दुसरा दिवस आणि पहिला बॉल अमर यांचा थ्रू द कव्हर इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होतोय. श्याम चौधरी भिवंडी तालुक्यातील टेमगर गावचा खेळाडू आता शून्यावरती बाद. ग्राह्य धरलील का अंपायर? रन आहे का? एकच, फक्त नो बॉलची रन. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार फायटर प्रवीण 11 खारघर असा सामना आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी अमर आलाय पावपलीचं पहिलं षटक टाकण्यासाठी. ओहो, स्वीप केलाय, चांगला उडवला बॉल, रिकाम्या जागा भरा, स्क्वेअर लेगला अगदी छेदून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. श्याम चौधरीच्या बॅटमधून चौकार.
बॅटिंग करतात. इकडे लोअर फुल टॉस मिळाला, स्क्वेअर लेगची जागा खाली होती, त्याच ठिकाणी चेंडू खेळला गेला. पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही गॅपमध्ये खेळा, नाहीतर अशा ठिकाणी खेळा जिकडे फिल्डर नाही आहेत, आणि तेच इकडे केलं गेलं. सुरुवात चांगली झालेली आहे, चौकार आलाय. सुरुवातीला बॅटिंग टीमचं हेच म्हणणं असतं की पॉवर प्लेला जास्तीत जास्त रन करून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, बॅटरचा तर बॉलरचा विकेट घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल सर. येस, अगदी बरोबर आहे. ओहो, स्विच इट यासाठी तर जाणला जातो. TTBL स्पर्धेमध्ये असेच फटके मारले होते श्याम चौधरीनं, आणि बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे झालं. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय श्याम चौधरीच्या बॅटमधून. जरी तसं पाहिलं तर थोडेसे दृष्टपुष्ट आहेत, परंतु त्यांची बॅटिंग जबरदस्त असते. म्हणजे प्रत्येक स्ट्रोक आहे त्यांच्याकडे. म्हणजे गोलंदाजाला वाटलंही नसेल की माझ्या विरुद्ध आता रिव्हर्स खेळतील, परंतु त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे आणि त्यांनी स्वतःला व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये देखील सिद्ध केलं आहे. आणि आज तुम्ही वर्षभर किती खेळलात त्याच्यापेक्षा आज धर्मवीर चषकात काय खेळणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. येस, अगदी बरोबर आहे. आणि वर्तमान काल जास्त क्रिकेट बघतो. ओहो, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ क्लिअर करतोय श्याम चौधरीच्या बॅट मधून. एक आणखीन एक तडाखा, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. लेगला खेळले, त्याच्यानंतर रिव्हर्स खेळले. आताचा बॉल पाहिलं की समोरच्या बाजूला कोण नाहीये आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. धावांची लयलूट म्हणतात ना, ती आता सुरू केलेली आहे. पुढचा बॉल अमर यांचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हा पंप जॅप करायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला एक चांगली फिल्डिंगचा आपल्याला नमुना पाहायला मिळाला. त्यामुळे धाव घेतली नाहीये, जोखीम घेतली नाहीये. एका बाजूला भावेश नाईक, नवी मुंबईतील दाराबे गावचा खेळाडू, आणि एका बाजूला टेमघर गावचा खेळाडू. ऑन साइडला फक्त फ्लिक केल्या बॉलला दिशा दिली. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगलना स्ट्राईक रोटेट झाली आणि या सिंगल बरोबर आता धावपलकाकडे आपण जाऊया. टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्ड होती आतापर्यंत 16 रन. 5 बॉलचा चंदू सर खेळ संपलाय. म्हणजे झकास पॉवर प्ले फोडण्यामध्ये एक चांगला प्रामाणिक प्रयत्न केलाय दोन्ही बॅटरनं. सर, या मैदानाची एक खासियत आहे, इकडे 6 बॉलमध्ये 6 सुद्धा नाही होणार आणि 80-90 धावा सुद्धा लिलेया चेस होतील, असं आपण कित्येक वर्ष पाहिलंय. हेच तर क्रीडांगण आहे, भूमिपुत्र क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये 100 पेक्षा जास्त धावा चेस झालेल्या आहेत आणि 24-25 धावा सुद्धा डिपेंड झाले त्या क्रीडांगणामध्ये. ओहो, उडवलाय मिड ऑनचा शतरक्षक. आता रिटर्न चालला आणि लॉंग ऑनला प्रयत्न चांगला होता. झेल सोडल्यानंतर पहा 2 धावा इथे भावेशनं चोरलेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, आणि 2 धावानं इथे जीवदान भेटलेला आहे भावेश नाईकला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर टीम बिनगडीबाद 18 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात. बॅटिंग टीमला हेच पाहिजे होतं की आम्हाला आमची सुरुवात चांगली होती व्हावी. 2 चौकार आले, 1 षटकार आला. श्यामने चांगली कामगिरी केली आहे. भावेश हे देखील जर पाहिलं तर सध्या चर्चेतील नाव आहे महाराष्ट्रातील, आणि एक उजव्या आणि डावखुऱ्या हाताचे हे कॉम्बिनेशन ज्या वेळेला भूषणने मैदानाच्या आतमध्ये पाठवलं ना, त्यांनी साजेशी कामगिरी केली. परंतु दुसऱ्याही बाजूला काही कमी संघ नाही आहे. ग्लोरी स्पोर्ट्स या संघात नवी मुंबईतील देखील बरेचसे खेळाडू पाहायला मिळत आहेत. सातारा परिसरातील खेळाडू आहेत, पुणे परिसरातील खेळाडू आहेत, आणि यांनाही आज इकडे, कारण हे व्यावसायिक क्रिकेट आहे. उमेश सर, प्रत्येकाला आपला संघ बेस्ट बनवण्यासाठी भारतातील कोणताही खेळाडू तुमच्या टीममध्ये समाविष्ट करू शकता, आणि सगळ्यांनी हे केलंय, आणि म्हणूनच या स्पर्धेला प्रत्येक दिवशी एक वेगळी मजा आहे. आज सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघ बलवान आहे आणि ही मानाची स्पर्धा आपल्याला खेळायला मिळावी. धर्मवीर चषकाचं नावाचं टी शर्ट आपल्या अंगावर असावं हे सुद्धा प्रत्येकाला वाटलं जातं. म्हटलं जातं ना, महाराष्ट्रातील काही मानाच्या स्पर्धा आहेत त्या खेळाडूंना खेळाव्याशाच वाटतात, त्याच्यातील ही मानाची एक स्पर्धा आहे. हो, आणि कालच बरेच संघाकडून जे खेळाडू आले होते, ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये गेलो होतो त्यावेळेस प्रत्येक खेळाडूमध्ये अशीच चर्चा झाली होती की ही स्पर्धा आम्हाला दुसऱ्या स्पर्धा खेळायला मिळालं नाही तरी चालेल, परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला मिळालीच पाहिजे असा चंग त्या प्रत्येक खेळाडूचा नेहमीच प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांकात दुसरं अभि आला बॉलिंगसाठी.
खरं तर तुर्भे या गावाला तो बिलॉंग करतोय आणि नुकतंच त्याचं पदार्पण झालंय कुमार 11 तुर्भे या टीमकडून सातत्यानं. आणि यंदाचा जर हंगाम पाहिला तर अभिनं खूप चांगली इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी केलेली आहे. मग ग्रामीणच्या स्पर्धा असो, पहिला बॉल वाईट टाकलाय, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 19 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना स्विच हिटचा फटका. श्याम चौधरी आता थांबायलाच तयार नाहीये. उलटा सुलटा बॉल चाललाय थर्ड मॅन आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. वा, चांगली बॅटिंग होऊ लागली आहे मैदान. जे आहेत खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. आता सुद्धा पंच आता इशारा देत आहेत वाईट बॉल. खराब गोलंदाजी आहे आणि अभिचा एक प्रयत्न आहे सर की शरीरापासून खेळाडूच्या दूर चेंडू टाकायचे जेणेकरून त्याला मोठा फटका मारता येणार नाही असं त्याने आता दृढ निश्चय केलाय असं वाटतंय. येस, आणि हे मैदानच असं आहे की इकडे हे मैदान छोटंही नाही आणि मोठंही नाही आहे. प्रॉपर क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी जे मैदान पाहिजे ना तसं मैदान आहे. या मैदानातल्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला धर्मवीर चषक येतो ना, मग वार कोणताही असू देत, प्रेक्षक मात्र गर्दी करतात. हीच तर खासियत आहे. अगदी प्रेक्षक कुठून येतात हे आपल्याला माहित नाही, परंतु तुडुंब अशी गर्दी होते या स्पर्धेला प्रेक्षकांची. ओहो, हा बॉल चांगला लेंथ बॉलचा वापर केला. पडल्यानंतर पहा बॅकफुटला गेला, कट करायचा होता परंतु प्रचंड वेगाने इथे श्याम चौधरीला बीट केलाय. आता सक्सेसफुल ठरला अभि या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावरती आणि क्रीडांगणाचा जर इतिहास जर पाहिला विषय काढला तर यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ओहो स्विच हिट पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटके मारतोय श्याम चौधरीच्या बॅटमधून. आणखीन एक झकास चौकार. नाही प्रश्न पडला असणार आता बॉलिंग टाकायची कुठे, की हे रिव्हर्स मारतायत, हे पॉवर प्लेचे प्रॉपर फटके खेळतायत. आता मात्र त्यांच्यासाठी रिव्हर्स तैनात करण्यात आलेला आहे कारण या फटक्याने प्रतिस्पर्धी टीमला चांगलंच त्रस्त केलंय आणि कुठेतरी प्रयत्न हाच आहे की एखादी विकेट घेऊन मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्टला देखील यावं लागेल. परंतु सध्या जय मल्हार फायटर्स चांगली कामगिरी आणि श्याम चौधरी या नावाची चर्चा अख्ख्या टेनिस क्रिकेटमध्ये सध्या होते. ओहो, इथे सॉफ्ट हँडेडने फक्त ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये ढकलला बॉल. पहिली वेगाने दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न होईल का? नाही, रिक्स घेतली नाहीये. एकच धावावरती समाधान मानलंय आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 30 धावा. विकेट आली नाहीये सर, म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी आता बिल्ड केली जाते आणि हेच तर असतं पॉवर प्ले मध्ये. तुम्हाला बॅटिंग कशी करायची आहे, आपली विकेट अगदी सेफ ठेवता तुम्हाला मोठे फटके मारायचे आहेत, तुम्हाला रिक्स घ्यायचे, तुम्हाला सिंगल मात्र कन्वर्ट करायचे आणि हेच तर पॉवर प्ले आपल्याला सांगतो. आणि तसंच काम या श्याम चौधरी आणि भावेश नाईकने केलेलं आहे. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 30. ओहो स्विच हिट दांडी गोल. इथे खराब शॉट सिलेक्शन भावेश नाईकचं. पोझिशन खराब होती, पडला तो, त्यानंतर मात्र एक्झिक्यूट करता आला नाही या फटका आणि सरळ यष्ट्यांवरती चिंटू वादळला आणि ते पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का जय मल्हार फायटर प्रवीण 11 खारगड टीमला भावेश बाद.
त्यांना स्ट्राईक सुद्धा मिळत नव्हती. चांगली कामगिरी दुसऱ्या बाजूला श्याम करतायत, स्ट्राईक पासून वंचित होते आणि ज्या वेळेला स्ट्राईक मिळाली त्यावेळेला काहीतरी वेगळं करायला गेली. जसं आपण पाहिलं या डावात श्याम यांनी कामगिरी केली आहे, वेगवेगळे स्ट्रोक खेळलेत, तसाच प्रयत्न होता. परंतु तुम्ही जसं म्हटलं चेंडूच्या लाईनमध्ये येणं या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे कोणताही फटका खेळा चेंडूच्या लाईनमध्ये येणं गरजेचंच असतं आणि ते करत असताना मात्र विकेट आली आणि ही जमेची बाब ग्लोरी स्पोर्ट्सची झाली आहे. कारण जोडी फुटली, नवीन बॅटर मैदानात येणं, कारण विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि एक चांगल्या सुरुवातीनंतर आलेली विकेट. हो अगदी चांगली सुरुवात आता अभिनय करून दिली म्हणजे कमबॅक केलं या ओव्हरमध्ये अभिनय. सुरुवातीला थोडासा खर्चिक राहिला परंतु इथे विकेट काढली अभिनय. नमित पाटील आलाय, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय डीप मधून. आता वडिश लॉंगॉर वरून मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, फेके केली जाईल तोपर्यंत 2 धावांना आपलं खातं उघडले नमितनं आणि या 2 रननं ओव्हरची झाली समाप्ती. पहिले सुरुवातीचे दोन्ही पॉवर प्लेचे षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावा आहेत. जय मल्हार फायटर प्रवीण इलेव्हन खारघर बॅटिंग करत असताना एक गडी बाद 32 धावा. या ओव्हरचा जर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये अमरनं 18 खर्च केल्या, तिथे विकेट आली नाहीये, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर 14 धावा अभिनय खर्च केल्या, परंतु भाविश नाईकचे एक महत्वाची एक प्राइस विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे, याचा उल्लेख व्हायला पाहिजे. चला थोडीशी टीम मीटिंग आपल्याला कव्हर करायचे. काल वेळेअभावी आपल्याला शेवटचा सामना 5 षटकांचा खेळवावा लागला, त्यामुळे आज आमचा एकच प्रयत्न आहे की प्रत्येक सामना हा 6 षटकांचाच कव्हर करायचा आहे. त्यामुळे थोडासा कोऑपरेट करा. सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे, थोडीशी टीम मीटिंग कमी करा. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत जर पाहिली तर 32. 1 विकेटचं नुकसान. आता ओव्हर नंबर 3 मध्ये निलेश भिलारे आलाय बॉलिंगसाठी. सर 2 ओव्हरमध्ये जी धावसंख्या झाली आहे बऱ्या म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे. जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता फक्त 1 विकेट गमावून ज्या 32 धावा बनवलेल्या आहेत ही चांगली बाब पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे याच पद्धतीने याच सरासरीने धावसंख्या पुढे गेली तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. त्यांना माहिती आहे मागील मॅचमध्ये देखील मोठंच आव्हान होतं परंतु त्याचा पाठलाग झालाय, त्याच्यामुळे एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न याही ठिकाणी असणार आहे. हो अगदी या क्रीडांगणाचा जर इतिहास पाहिला तर मोठी धावसंख्या पाहिजे तुम्हाला धावा डिपेंड करण्यासाठी. इथे 100 धावा सुद्धा सेफ नाहीयेत, त्यामुळे चांगला प्रयत्न आता करतोय श्याम चौधरी आणि नमित पाटील. फुलर लाईनचा बॉल थ्रू द कबर, उडवलाय बॉल पॉइंटच्या वरून. आता बाय बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे, 4 रन मिळतील. श्याम चौधरीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. श्याम चौधरी आता थांबाला नावच घेत नाहीये, चांगली बॅटिंग करतोय, चौकार षटकांची आतषबाजी करतोय आणि इथे पंच आता बीमरची घोषणा करतायत कारण बेस्ट आहे. हा बॉल जर निलेश भिलारेचा पाहिला तर कमरेच्या वरती बॉलची पिचिंग राहिली होती आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा श्याम चौधरी. हो ऑन साइडला खोलवर टप्प्याचा बॉल अगदी अक्षरशः खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव इथे मिळताना दिसेल श्याम चौधरीला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. 1 विकेटचं नुकसान झालं, 38 धावा स्कोर बोर्ड होते आतापर्यंत आहेत. 2.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय म्हणजे सुरुवात चांगली झाली असंच म्हणूया या मॅच मध्ये. जय मल्हार फायटर्स प्रवीण इलेव्हन खारघर, सुधीर पाटील आणि खारघरचे आमचे पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहेत प्रवीण पाटील, यांच्या मालकीचा संघ आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ओहो अबे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर केल्याचा प्रयत्न, बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र कमबॅक होतोय निलेश भिलारेचं. अमित पाटीलच्या शरीरापासून दूर मात्र चेंडू टाकलाय आणि ते दबाव वाढवण्याचा एक चांगला प्रयत्न करतोय निलेश भिलारे. पुढचा बॉल निलेशचा. ओहो बॅटची कडा, येस तर दबाव होतं आणि दबावाला आता बली पडलाय मी म्हणे नमित पाटील. परत एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न,
बॅटच्या अगदी कडेला बॉल लागला आणि विकेट किपरनं कुठली चूक केली नाहीये. खूप चांगला झेल टिपला विकेट किपरच्या माध्यमातून. नमित पाटील आउट. दबाव वाढवतो आणि तेच इकडे पाहिलं डॉट बॉल आला. त्याच्यानंतर हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. बॅटची कडा घेतली गेली, विकेट तिकडे येते आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. सुरुवात चांगली नव्हती झाली, परंतु त्यानंतर विकेट घेणं ही निलेश भिलारे यांच्यासाठी जमेची बाब राहिलेली आहे. 38 वर दुसरी विकेट आलेली आहे. सर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवित म्हात्रे हे देखील या परिस्थितीचे म्हणजे स्लॉग ओव्हर्समध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत असतात. श्याम यांचे साथ देण्यासाठी मैदानात आलेले आहेत, परंतु गोलंदाज निलेश भिलारे लक्ष वेधून घेऊ लागलेले आहेत. आता हो, आता विकेट आलेली आहे म्हणजे थोडासा आता जो बॅटिंगचा जो फ्लो आहे तो ब्रेक होऊ शकतो इथून, कारण निलेश भिलारेनं आपला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी दिलाय. श्याम चौधरी 12 बॉलमध्ये 29 धावा त्यानं बनवलेत. आता नवीन बॅटर आलाय 4थ्या क्रमांकावरती जीवित म्हात्रे. उरण तालुक्यातील मुलेखंड या गावचा खेळाडू, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून हा खेळाडू जाणला जातो. जीवित म्हात्रे आला आता बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आतापर्यंत 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, आल्या आल्या पहा, घरातूनच सेट होऊन आलाय. जीवित म्हात्रेच्या बॅट मधून एक आसमानी हॅमर केला बॉलला आणि बॉलला उडवला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून. बॉल सीमा पार, सिक्सर. आलाय, काय स्ट्रोक खेळलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळला जातो. सिक्सर किंगच आहेत ते आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी षटकार खेळला आणि त्यांनी सांगितलंय मी आलोय मुळेखंड गावातून ही मानाची स्पर्धा गाजवण्यासाठी आणि षटकार मारण्यासाठी. पहिल्याच बॉलवर तो मारलाय सुद्धा जीवित म्हात्रे. इथे फटका फसला, मिस टायमिंग आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाचा चालला बॉल पर्यंत. इथे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर बा जीवित म्हात्रेचं जर चेहऱ्यावरती एक्सप्रेशन पाहिलं तर त्याने बॅटला चुंबन घेतलं. म्हणजे किती आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे जीवित म्हात्रेसाठी, कारण हा मोठा खेळाडू आहे ज्याला जीवदान देणं म्हणजे क्रिकेटमध्ये धोका निर्माण करणं, आणि इथे तसंच झालेलं आहे. मिड विकेटला खराब फिल्डिंग, जीवितला 1 रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत 45. ओहो, पुलरलिनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बीट करून चला विकेट किपरच्या अशा हातामध्ये. म्हणजे अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ वाजवी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर टीम 2 गडी बाद. स्कोर बोर्डवरती रन आहेत 45. पहिल्या ओव्हरमध्ये अमरनं 18 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिनं 14, तिथे 1 विकेट आली भावेश नाईकची. त्यानंतर निलेश भिलारेनं नमित पाटीलची विकेट काढली आणि 13 धावा इथेही खर्च झालेले आहेत. एकंदरीत 3 षटकं संपलेली आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मी म्हणणार एक जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर टीमची एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहा आपले व्यासपीठ व्यासपीठ दाखवलं जात आहे धर्मवीर चषकाचं आणि या व्यासपीठावरती हे संपूर्ण अथक परिश्रम करणारे व्यक्ती आहेत. सतीश राऊत तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती. नंदन म्हात्रे आहेत, त्याचबरोबर जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर टीमचे ओनर
सुधीर पाटीलला तुम्ही पाहताय, तिथे जितेंद्र म्हात्रे आहेत. हे संपूर्ण जी टीम आहे आज सर जर पाहिलं तर या स्पर्धेचा ज्यावेळेस स्पर्धा डिक्लेअर झाली त्यावेळेस 15 दिवस अतिशय या व्यक्तीनं मात्र खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. मग अजिंक्य पाटील असतील, अगदी लश ग्रीन क्रीडांगण, या क्रीडांगणावरती ज्या 15 दिवसापूर्वी जर आपण पिक्चर पाहिला तर भरपूर थोडीशी क्लीन म्हणजे घाण होती, भरपूर कचरा होता आणि तो कचरा साफ करून अगदी लश ग्रीन मैदान या ठिकाणी बनवण्याचं काम या सर्वच व्यक्तीनं केलेलं आहे. जाऊया जशी चौथ्या षटकाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नामांकित आवाज चंदू शेट्टी सरांना. धन्यवाद सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. ऑल इंडिया ओपनची एक मानाची क्रीडा स्पर्धा, गेली कित्येक वर्ष क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना नवी मुंबईच्या दिशेने यायला लावणारी स्पर्धा, धर्मवीर चषक टेनिस क्रिकेटचा महाकुंभ. आजचा महत्त्वाचा दिवस. व्यावसायिक गट तर आहेच आहे, परंतु त्यामध्ये लीग मॅचेस आलेल्या आहेत. मॅचला अगदी 3 षटकं संपली आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल बोल्ड. एक यॉर्कर अगदी ग्लान्स करायला गेले खरं, परंतु बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल आतमध्ये आला चंदू सर. आणि पहा एसटीएन वरती आलेला आहे, टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला दाखवलं जात आहे. पोझिशन खराब होती जिबीत म्हात्रेची, अगदी टू माइंड, मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे पहा दांडी गुल झाली जिबीत म्हात्रे यांची. येस, विकेट येताना पाहायला मिळते. विकेट मॅच मध्ये टीमला घेऊन येतील. दोन्ही टीम जबरदस्त आहे. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी नवी मुंबईच्या या नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्रातील जी नामवंत क्रीडांगण आहे जिकडे चांगल्या स्पर्धा होतात त्यातील एक महत्त्वाचं क्रीडांगण आपण भूमिपुत्र मैदानमध्ये आहोत. धर्मवीर चषक सुरू आहे. प्रवीण दादांचं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे त्याच दिवशी त्याच तारखेला असतं, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. स्वराज आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपली बॅटिंगसाठी, आपल्या गावासाठी देखील क्रिकेट खूप चांगलं खेळलंय खरं, परंतु गोलंदाज अजित देखील काही कमी नाहीये. तुर्बेचा अजित तर गोठवलीचे स्वराज बॅटिंगसाठी आहेत. पुन्हा एकदा तेच लगातार दुसरा बॉल, यॉर्क 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 यॉर्कर, दांडी गुल. पहा या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, आतिश डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री विक्रम वेटा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं धर्मवीर चषक 2025 मध्ये आम्ही करतोय मनापासून सहर्षाचं स्वागत. सर बॅक टू बॅक या ज्या ट्रॉफी आहेत, ट्रॉफीकडे देखील आपण येऊयात. या ट्रॉफी तुम्हाला अगदी आकर्षक अशा, परंतु दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. म्हणजे मलाही बरेचसे फोन आले की अशा ट्रॉफी मिळतील का, याच्यामध्ये डिझाईन वेगळी मिळेल, परंतु ही ट्रॉफी या डिझाईन फक्त तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळतील. ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि आज या धर्मवीर चषकामध्ये भारतभरातील खेळाडू दाखल झालेले. सर 5 लाखाचा पहिला पुरस्कार सोपी गोष्ट नाही आहे. आणि एवढं मोठं आयोजन व्यावसायिक गटातील संघांसाठी करणं हे देखील सोपी गोष्ट नाही आहे. आज अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील दाखवण्याचा प्रयत्न tenniscricket.in ची टीम करते. उमेश सर बऱ्याच कालावधीनंतर आपल्याही बरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. आणि ही स्पर्धा प्रत्येकाला खेळावीशी वाटते, तशी आपल्यालाही वर्णन करावीशी वाटते. परंतु लगातारच्या 2 विकेट या गोलंदाजाची चर्चा करायला लावली आहे. बॅक टू बॅक 2 यॉर्क सोपं नाहीये. आता लगातार तिसराही दांडी गुल करणार का किंवा विकेट घेणार का, हॅट्रिकची संधी अजितला निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितव्या ओव्हरला बॉलिंगला आलात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करतात याला महत्व आहे. पठ्ठ्याने आल्या आल्या स्वतःच्या नावाची चर्चा करायला लावली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. ओमकार पाटील, खारघरचे ओमकार पाटील. ग्रामीण क्रिकेटने सुद्धा खूप सारे खेळाडू अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेत. नो डाऊट खूप चांगलं काम ते करतायत. आणि आजही जर पाहिलं दर्जेदार खेळाडू इकडे तुम्हाला पाहायला मिळतील. हॅट्रिक बॉल, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, आल्या आल्या दिशा दिली बॉलला, पाठवलं बॉलला, सीमा रेषा पार, 4 चौकार.
काही प्रेक्षक त्यानं बॅनरवरती पाय ठेवलेला आहे. प्लीज असं करू नका प्लीज. आपण जर बॅनरवरती ते बाउंड्रीच्या बाजूला जो बॅनर आहे आणखीन एक बॉल गेला खरा, परंतु पुन्हा एकदा कसाही येऊ देत, परंतु झालाय दांडी 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 गुल. स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आज जर हे संगीत तुम्ही ऐकलं ना, ते संगीताचे बोल ज्यानं गायलेले आहेत आमचेच सहकारी समालोचक मित्र विघ्नेश मडवी यांचा आवाज आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र आहेत घनसोली गावचे संजय रानकर यांच्या मुखातून गायलेले संगीत तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी केली जाते सर अजित कडून. अगदी लाकूड तोडी गोलंदाजी आहे. फर्निचर सारखे सारखे डिस्ट्रॉय करतोय, तोडतोय. पहिला जीवितचा तोडला, त्यानंतर मात्र स्वराजचा तोडला आणि ते ओमकारचा सुद्धा दांडागुल केला. म्हणजे काय गोलंदाजी केली जाते अजित कडून. खूप चांगली कामगिरी इकडे झाली आहे. कमबॅक आता बॅटिंग टीमला करायचं आहे. सुरुवातीला चांगली बॅटिंग झाली होती, विकेट येत नव्हत्या, त्यानंतर आता यायला लागल्या तर लगातार यायला लागलेल्या आहेत. म्हणून तर म्हणतात ना सर, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तेच पाहायला मिळालंय. आणि जसे हे अजित आलेत ना, विकेट घ्यायला लागलेत आणि त्यांना नुसत्या विकेट आवडत नाहीत, बोल्डवाल्याच आवडतात वाटतं. त्यांनी तेच केलंय. 4 पैकी 3 वेळा दांडी गुल केलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सिक्सर किंग भिवंडी तालुक्यातील या सिक्सर किंगच्या नावाची चर्चा आहे. महेंद्र मागे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तिकडेच बॉल टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर त्यांचं आवडतं खाद्य दिसतंय. सातत्याने यॉर्करही करताना पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजाने प्रभावित केलंय आणि चांगली गोलंदाजी इकडे केली जाते. काही गोलंदाजांना मात्र काही स्पर्धा एक नावलौकिक देऊन जातात आणि ज्या ज्या वेळेला हा गोलंदाज अजित दिसेल ना, आम्हाला धर्मवीर चषक आठवेल आणि त्यांनी काढलेले 3 बोल्ड सुद्धा आठवतील. तेच पाहायला मिळत आहे. लाजबाब आयोजन, ज्या आयोजनाची भारतभर चर्चा असते आणि डिसेंबर महिना म्हटलं तर सगळ्यांनाच वेध लागतात. भूमिपुत्र मैदानाचे प्रवीण दादांच्या माध्यमातून असणारी ही लाजबाब स्पर्धा आज नवी मुंबई तर पाहतेच आहे, अख्खा भारतही पाहतोय आणि काही चाहते भारताच्या बाहेरून देखील पाहतायत. धर्मवीर चषक स्ट्रोक खेळलाय खरा मिड विकेटच्या दिशेने, थोडंसं शफल होऊन खेळलाय. एक धाव तिकडे मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढेही जाते. चांगली कामगिरी केली जाते. या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली आहे ना सर, अप्रतिम राहिली आहे. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 51 झाली आहे आणि या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली गेली आहे तिचं कौतुक करावंच लागेल. 3 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या आणि फक्त 6 धावा खर्ची केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अजितची. फक्त 6 रन आणि 3 विकेट, तेही महत्वाचे. तिन्ही क्लीन बोल्ड काढलेत आणि ही व्हिडिओ आता नक्कीच उद्या व्हायरल होईल. अजितनं क्लीन बोल्ड केलेले ते विकेट्स तुम्ही पाहताय. जीवित मात्रेला बाद केलं, पपई ग्वारकर, त्यानंतर मात्र स्वराज मात्रेला बाद केलं आणि त्यानंतर मात्र ओमकार जो कारगरचा खेळाडू आहे त्यालाही बाद केलं. म्हणजे तिन्ही विकेट अगदी क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये प्राप्त केलेले आहेत अजितनं. चांगली गोलंदाजी. सर आता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये भिवंडीचे आहेत. एका बाजूला महेंद्र मागे, एका बाजूला श्याम चौधरी पाहायला मिळत आहेत, परंतु निलेश देखील काही कमी नाही आहेत. निलेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. निलेश बिलारे ज्यांनी कोंडी फोडली, पहिली विकेट घेतली होती. जावळी तालुक्यासाठी देखील क्रिकेट खेळतात. गोलंदाजीसाठी निलेश बिलारे आहेत. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेत धर्मवीर चषकामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली आहे सर, या इनने या डावातील पहिले 3ही बॉल बिमर होते. हो अगदी बरोबर, तुम्ही चांगला उल्लेख केला. जी कॉमेंट्री बॉक्स इंट आहे त्या इंडनं ज्या ज्या वेळेस गोलंदाजी केलेली आहे तिथे बीमर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यस, आणि इकडे आता मोठा फटका मारण्याची ही संधी देखील पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये नामी संधी समोर आहेत. श्याम चौधरी वेगवान बॉल टाकलाय, बॉलचा अंदाज नाही आला, बॉलच्या रेषेत नाही आले, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय, डॉट येतोय. आलेला डॉट बॉल महत्वाचा असणार आहे. सुरुवात चांगली करून म्हणजे 2 ओव्हरला 32 झाले होते आणि त्यानंतरच्या आलेल्या विकेट थोडासा दबाव निर्माण करतायत. परंतु जसं आपण म्हटलं इकडे
90-100 सुद्धा चेस होतील आणि इकडे 60-65च्या मॅचेस सुद्धा चांगल्या होतील. हा इतिहास आहे या भूमिपुत्र मैदानाचा, धर्मवीर चषकाचा, ज्या मैदानात आपण इतिहास क्रिकेटचा पाहिलाय. उडवलाय बॉल, बिरकावून दिला गेला, सीमा रेषा पार, षटकार. बॉटमहँडचा वापर केलाय. अगदी चेंडू काही खराब नव्हता निलेश भिलारेचा, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि बॉटमहँडचा वापर करून हा बॉल उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्याम चौधरी त्याला साथ भेटत नाहीये, परंतु एका बाजूनं चांगला किल्ला लढवतो श्याम. 58 धावा धाव फलकावर आहे. तुम्ही बेस्ट आहात तर आम्ही सुद्धा बेस्ट आहे. तुम्ही जिंकायला आलात तर आम्ही सुद्धा जिंकायला आलोय. तुम्हाला जिंकायचंय तर आम्ही तर ते प्रयत्न करणारच आहोत ना. श्याम देखील सांगतात दबावाला बळी पडून चालणार नाही. संधी मिळाली आहे, संधीवर तुटून पडा. आज धर्मवीर चषक खेळायला मिळतोय. अहो कितीतरी उदाहरणं आहेत या मैदानात खेळून गेले आणि आज मोठमोठ्या स्पर्धा खेळत आहेत. या मैदानाने या स्पर्धेने नावारूपाला आणलं. आणखीन एक, याही वेळेला फटका, लांब 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 जा, शोधून आणा बॉल, सिक्सर. काय? 42 धावांवर बॅटिंग करतायत. सुरुवातीला त्यांनी पॉवर प्लेची बॅटिंग केली, कट स्ट्रोक खेळले, गॅपमध्ये खेळले. आता मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळायला घेतलेत. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. आता वाट लावायला घेतली आहे. गोलंदाज निलेश यांना सुद्धा आता कमबॅक करावं लागेल. आणखीन एक, याही वेळेला फुल टॉसच होता आणि त्याला सुद्धा पाठवलंय 6 धावांच्या शिक्षेसाठी, सिक्सर. 6. लागोपाठचा तिसरा षटकार. काय फटकेबाजी आहे. हा फुलटोस बॉल होता आणि फुलटोल वसूल करत मारला हा श्याम चौधरीनं षटकार. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि अर्धशतकाच्या उंबरट्यावर सुद्धा भिवंडीच्या टेमगर गावचा हा सितारा काय बॅटिंग केली आहे सर. त्यांनी रिव्हर्स खेळले, त्यांनी चौकार केले, त्यांनी कट स्ट्रोक खेळले, त्यांनी चांगले ड्राईव्ह देखील केले. त्यांनी आता मात्र धुमाकूळ घालायला सुरुवात देखील केली आहे आणि प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा मानस सध्या त्यांचा पाहायला मिळतोय. 48 वर ते सुद्धा जाऊन पोहोचलेले आहेत आणि टीमची धावसंख्या 70 झालेली आहे. युट्यूबला सुद्धा प्रेक्षकांची गर्दी झाली आहे या स्पर्धेमध्ये. अलीकडे जर पाहिलं तर आता जसा टेनिस क्रिकेटमध्ये मोठा बदल झालाय, लीग मॅचेस आलेले आहेत आणि ही स्पर्धा सुद्धा लीग पद्धतीची पाहायला मिळतो. कारण बऱ्याचदा असं होतं एखादा संघ खूप लांबवरून येतो, एखादी मॅच पराभूत झाला तर त्याला नाराजून माघारी जावं लागतं. आता लीग आहेत म्हणजे इकडे संधी आहे. लांब लांबवरून आलेले खेळाडू आपलं कौशल्य दाखवणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काही खेळाडू येतील आणि ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतील. निलेशला कमबॅक करायचंय. समोर आहे सिक्सर किंग सध्या. ओ हो, याला तर क्रिकेट म्हणतात. कधी यॉर्करवर 6 आणि कधी फुलटॉसवर 1च रन, तेच पाहायला मिळालं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. बघता बघता इकडे धावफलक पुढे जातोय 71 वर, 49 वर श्याम देखील पोहोचलेले आहेत आणि जोडीला आणखीन एक सिक्सर किंग. म्हणजे प्रत्येक जण ज्यावेळेला टीम बनवतो ना विचारपूर्वक बनवतो. काही ओपनर घेतो, काही सिंगल डबल काढणारे घेतो, काही लेफ्टी असतात, काही रायटी असतात, काही स्लॉगवरचे सिक्सर मारणारे आहेत, काही स्पिनर आहेत, काही फास्टर आहेत, काही मीडियम पेसर आहेत. या सगळ्यांचं मिश्रण तुम्हाला करावंच लागतं आणि त्यात वेळेला टीम जिंकल्या जातात. सगळे ओपनर घेऊन जिंकू का? नाही. सगळे हिटर घेऊन जिंकू का? नाही. हे कॉम्बिनेशन ज्याचं होईल ना तो जिंकणार आहे आज धर्मवीर चषक. महेंद्र यांच्यासाठी ऑप्शनच्या बाहेर चांगला बॉल टाकला, थोडासा पुढे केला, सागर यांच्या दिशेने जाईल हा बॉल आणि या ओव्हरमध्ये रन आल्या म्हणजे पुन्हा एकदा टीमने म्हणजे जय मल्हार फायटरने कमबॅक केलेलं आहे सर. 5 ओव्हरचा खेळ संपतोय, 72 धावा धावफलकावर. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती, 32 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये निलेश बिलारेचं कमबॅक झालं, तिथे 13 रन आल्या, विकेट आली. त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये अजितनं अफलातून बॉलिंग केली, तिथे 3 विकेट आणि फक्त 6 रन आल्या. तिथे कमबॅक झालं आणि त्यानंतर मात्र इथे
पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे जे मल्हार फायटर्स प्रवीण 11 कारगर या टीमनं. तर इकडे आगमन होतं धर्मवीर चषकासाठी. नवी मुंबईचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व राणा अंकल ट्रायडंटच्या नावाने महाराष्ट्रभर भारतभर स्पर्धाही गाजवत असतो. ट्रायडंट संघ किंवा जिंकत असतो. राणा अंकल आपलंही स्वागत असणार आहे धर्मवीर चषकामध्ये. शेवटची ओव्हर आहे, घेऊन आलेले आहेत मयूर कुंभार साताऱ्याच्या. अजितच आलेले आहेत. यस अजित, त्या अजितने या अगोदर खूप चांगली कामगिरी केली होती. महेंद्र फुलटॉस बॉल आहे, महेंद्रला फुलटॉस आणि बॉलला बिचाऱ्याला 6 धावांची शिक्षा. सिक्सर. मायटी महेंद्र भिवंडी तालुक्यातील एक आक्रमक खेळाडू आहे. महेंद्र मागे TDPL ची स्पर्धा अक्षरशः गाजवली. महेंद्र मागेनं अगदी फुलटॉस बॉल आणि मिड विकेटला अगदी फेकून दिला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराला महेंद्र मागेच्या बॅटमधून आणि षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 78 धावा 78. सर चांगली बॅटिंग इकडे होते. एक ओव्हर चांगली राहिली ज्यामध्ये 3 विकेट आल्या आणि जे 6 धावांचं षटक आलं होतं अजित यांचं, त्याच अजित यांना पुन्हा आमंत्रित करण्यात आलं, परंतु रिझल्ट नाही बदललाय. षटकारांची आता सवय झाली आहे जणू काही या दोन्ही बॅटरला. 49 वर खेळतायत श्याम चौधरी, महेंद्र मागे खेळतायत. 8 धावांवर त्यांचीही बॅट बोलायला लागली आहे. परंतु एवढ्या सुंदर मैदानामध्ये महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा धर्मवीर चषक आपण पाहतोय आणि प्रवीणदादा म्हात्रे यांचं दर्जेदार आयोजनही पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अजित समोर आहेत, महेंद्र मागे. यावेळेला कमबॅक केलंय. अक्रॉस थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, नाही यशस्वी झालाय. लेग बाईची 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाईल आणि आता 79 वर गेली आहे धावसंख्या. आणि बॅटिंगसाठी श्याम चौधरी 49 वर खेळतायत. अर्धशतक बनवतील का? रोहित खरात, पुण्याच्या रोहित खरातने काल अर्धशतक केलं. आज या ठिकाणी आणखीन एक अर्धशतक होईल का? भिवंडी टेमघरचे दर्जेदार बॅटर 49 वर खेळतायत. धर्मवीर चषकासारखी महाराष्ट्रातील नामवंत मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजित हलवार पद्धतीने ढकलला बॉलला. अर्धशतक या नामवंत स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये भिवंडीच्या श्याम चौधरीने सर्वांनाच खुश केलंय. श्याम बॅट उंचावून दाखवायची आहे, सगळे खुश आहेत. काय दर्जेदार खेळी केली आहे, लाजबाब. हो, चांगली बॅटिंग, प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग केलेली आहे. भिवंडी तालुक्यातील टेमघर गावचा खेळाडू आहे श्याम चौधरी. मगाशी तुम्ही खूप चांगला उल्लेख केला सर. अगदी शरीर जर पाहिला तर अगदी धष्टपुष्ट आहे आणि असं लोकांना वाटणार नाही हा खेळाडू बॅटिंग करेल का, परंतु मैदानाच्या चहू बाजूला त्यानं सोडलं नाहीये. अगदी अगदी चांगला बॉल केलाय. थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली जाईल, काव कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल, फेकी केली जाते. 1 रन तिकडे मिळणार आहे. डावाचा शेवट काय होणार उमेश सर? डावाचा शेवट काय होणार? किती आव्हान उभं राहणार? पहिल्या डावात झाले तर दुसऱ्या डावातही होऊ शकतात. दोन्हीकडे चांगले बॅटर आहेत, दोन्हीकडे चांगले बॉलर आहेत. त्याच्यामुळे इकडे तर खेळायचं आहे, एक चांगलं आव्हान उभं करायचं आहे. अर्धशतक झालं म्हणून थांबून चालणार नाही. आणखी सुद्धा प्रयत्न सुरू असणार आहेत कारण समोर तेवढे चांगले बॉलर आहेत. अजित आणखीन एक चांगला बॉल, परंतु चांगल्या बॉलवर सुद्धा चौकार येतोय आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. कशा प्रकारे धावा आल्यात याला महत्व नाही, धावा आल्यात, चौकार. आज श्याम चौधरी, मगाशी श्याम चौधरीचा जो भीमर होता तिथे झेल पकडला, तिथे भीमरला मात्र त्याला जीवनदान भेटलं. म्हणजे आज श्याम चौधरी सकाळच्या सत्रामध्ये न्याहारी केली नाहीये तर त्यानं नाश्ताच खाऊन आलाय असं वाटते मला. बॅटची कडा घेऊन स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय. म्हणजे अजित आणखीन एक बोल्ड आउट करण्यापासून वाचले खरे, परंतु 4 धावा नाही रोखू शकले. 85 धावा धावफलकावर होत आहेत. सगळीकडे चर्चा ऑल इंडिया ओपनच्या या धर्मवीर चषकाची. काही फरक पडत नाही या स्पर्धेला. ही स्पर्धाच एक ब्रँड आहे आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला डिक्लेअर होते ना त्याच वेळेला टीम फुलही होतात. लोवर फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने आणि या डावाचा शेवट सुद्धा एका चांगल्या फटक्याने केलाय. सीमारेषा पार, 4 चौकार. आणि खरोखरच आज जर पाहिलं धर्मवीर चषक 2025 मध्ये काल जो पुणे जिल्ह्यातली कोंडवाचा रोहित करातनं अर्धशतक झलकावलं होतं तोही लेफ्टी बॅटर होता आणि आज मात्र या टेमघर गावाचा खेळाडू तोही श्याम चौधरी लेफ्टी आहे आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा
आज अर्धशतक आलेलं आहे. संपूर्ण जर लेखाजोखा पहिला डाव संपलाय, टीमची धावसंख्या आहे 89 आणि आता 90 करायची आहेत ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. सर म्हणजे दोन्ही दिवसाची अर्धशतक आणि लेफ्टी बॅटर पाहून ज्यांच्या उद्या मॅच आहेत, आजच 2 लेफ्टी बॅटर ॲड करतील आपल्या टीममध्ये. श्याम चौधरी यांच्या 58 धावा पाहायला मिळाल्या, डावाचे नायक ते राहिले. त्याचबरोबरीने एक कमबॅक देखील होताना पाहायला मिळालं. म्हणजे विशेष साथ महेंद्र मागे यांचा एक षटकार पाहायला मिळाला, जीवित यांचा एक षटकार पाहायला मिळाला. त्याच्या जोडावर 89 बनलेले आहेत. 90चा करायचा आहे पाठलाग, ही महत्त्वाची बाब आहे. गोलंदाजीच्या बाबतीत देखील अजित वगळता जास्त प्रभावित कुणी नाही केलं. अमर शेलार यांच्या 18 धावा, विकेट नव्हती. त्यानंतर अभि आले, अभि यांच्या षटकात 1 विकेट घेतली आणि 14 धावा. निलेश बिलारे थोडेसे महागडे राहिले आणि त्यानंतर अजित. 90 करायच्यात, एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत, परंतु 90 धावांचा करायचा आहे पाठलाग. उमेश सर, मजा येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये. आणि या स्पर्धेचं वर्णन करावं तर किती करावं, कारण पहिली गोष्ट ही चांगल्या मैदानात होते. त्यानंतर या स्पर्धेची पारितोषिकं भव्य दिव्य असतात. या स्पर्धेची ट्रॉफी, या स्पर्धेची आणखीन एक ओळख आहे. या ट्रॉफी उंच नसतात, परंतु अशा असतात, प्रत्येक ओनरला असंच वाटत असेल की यातली एक तरी ट्रॉफी आपल्या घरी असावी, कारण तिच्यासाठी जास्त जागा नाही लागणार आहे. परंतु जिथे कुठे असेल ना ही ट्रॉफी, सगळ्यांना असं वाटत असेल की बस आपल्या घरातली हीच शान आहे. हो, अगदी बरोबर आहे. आज काल सुद्धा मी उल्लेख केला होता, या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज आहेत अगदी आकर्षक, सुबक आणि रेखीव ट्रॉफीज आज आपल्याला प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि कोणाला वाटणार नाहीये की ही ट्रॉफी आपल्या घरी असावी. आणि या ट्रॉफीसाठी हा चंग मांडला प्रत्येक संघानं. 90 धावा करायच्या आहेत, 15च्या धावगतीनं आता धावांचा पाठलाग करायचा ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. म्हणजे धावा चांगल्या आहेत, चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. जेमलार फायटर्स प्रवीण 11 कारगर या टीमच्या समोर आलेले प्रेक्षक, तमाम प्रेक्षकांचं, माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हे धर्मवीर चषक 2025 मध्ये सहर्षाचं स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय कालपासून टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. अगदी 5 कॅमेरे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, या स्पर्धेमध्ये आपल्याला काय दिलंय, हे सर्वच गोष्टी आज या क्रीडांगणाची जी सजावट पाहताय, खास करून आमचे मित्र जितेंद्र विष्णू म्हात्रे जे यश डेकोरेटरचे प्रोप्रायटर आहे, त्यांच्या माध्यमातून ही सजावट केलेली आहे अगदी क्रीडांगणाची. अगदी चहूबाजूला जो केशरी कलरचा पट्टा आहे, अगदी मनाला मोहित करतोय, प्रेक्षकांना तल्लीन करतोय. आणि पहा मंडपाची सजावट, जी बाउंड्री लाईनचा पट्टा आहे, अगदी रोप इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो, तशी क्रीडांगणाची अगदी आखणी केलेली आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय मी तर म्हणेन प्रवीण दादाचे संपूर्ण जे मित्र आहेत, खास मित्र, जिवलग मित्र, आणि त्यांचा जो स्पॉट बॉईज परिवार आहे, स्पॉट बॉईज क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू यांनी घेतलेली ही मेहनत आहे. आणि सर, सोपी गोष्ट नाही. आपण पाहतोय किती स्पर्धा सुरू होतात, काळ्याच्या ओघात बंद पडतात, परंतु 24 वर्ष व्यावसायिक गटाच्या स्पर्धा सोपी गोष्ट नाही. आणि म्हणूनच प्रवीण दादांचं कौतुक करावं लागेल. त्यांचा सगळं जो मित्रपरिवार आहे, आणि शेवटचा दिवस ज्या वेळेला असतो आणि वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन असतं आणि त्याच्यासाठी जे केक येत असतात, मला वाटतं माझ्या 3-4 केक शॉप भरतील एवढे केक इकडे येत असतात. आणि ही सुद्धा या स्पर्धेची खासियत पाहायला मिळते. या स्पर्धेचे किट्स चर्चेत असताना पाहायला मिळतात. या स्पर्धेमधील युनिक काही ना काहीतरी वेगळेपण घेऊन यायचं, हे दादांचा मित्रपरिवार यांनी नेहमीच केलेलं आहे. म्हणून या स्पर्धेचं एक वेगळेपण देखील अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र सगळ्यांचं लक्ष नवी मुंबईवर असतं आणि या धर्मवीर चषकावर असतं. हो, अगदी चांगला तुम्ही उल्लेख केला. अगदी चातक पक्षाप्रमाणे प्रत्येक प्रेक्षक राजा या स्पर्धेची वाट पाहत असतो. कधी ती स्पर्धा येईल, कधी ती तारीख येईल आणि कधी तो डिसेंबर महिना उगवेल, या सर्वांच्या नजरा या सर्वच गोष्टीकडे असतात. 90 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. आता धावा करायच्या आहेत 90. एक चांगलं टार्गेट सेट झालाय, म्हणजे 15च्या धावगतीनं बरोबर धावांचा पाठलाग करायचा आहे ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. चला, नमित पाटीलच्या जागी आता इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये झालाय कौशल हा खेळाडू मात्र आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये गेलाय. नमित पाटील या खेळाडूच्या जागी.
सलामीची जोडी मैदानात गेली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या सागर निकमच्या नावाची चर्चा मात्र अखंड महाराष्ट्रामध्ये सध्या आहे, धडाकेबाज बॅटर साताऱ्याचे सागर निकम स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईकला सांगलीच्या कडेगावचे खेळाडू विश्वजित गरुड. हे दोन खेळाडू पश्चिम महाराष्ट्रातील जे चर्चेत आहेत सध्या तेच मैदानात दाखल झालेले आहेत. गोलंदाज देखील काही कमी नाही आहे. हिमांशू यांना पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केले खरं, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र सागर आणि त्यांच्या जोडीला लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा होणार ते देखील आपल्याला पाहायचं आहे, कारण हिमांशू नो डाऊट मोठे गोलंदाज आहेत, मोठमोठ्या स्पर्धा अगदी लहान वयात त्यांनी गाजवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला भिवंडीच्या अलिमगर गावचे हिमांशू आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा सातारा, तालुका सातारा आणि गाव आंबेदरे फलंदाजीसाठी सागर निकम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज नवी मुंबई नगरीमध्ये काय होणार या मॅच मध्ये लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. सागर पहिला बॉल थोडासा बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल. सुरुवात अवंतरच्या स्वरूपात होते, दबाव दोन्ही बाजूला असणार आहे. आणि या मैदानाचा आणखीन एक खासियत म्हणजे इकडे खेळपट्टी सुद्धा सर लाजबाब असते, मजा येईल. कारण क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष सुरक्षित नसतं. आपणही सर कित्येक वर्षाची, आपण म्हणा सँडी सर म्हणा किंवा विचारे सर म्हणा, खूप मोठा प्रदीर्घ असा अनुभव असणारे तिघेही दिग्गज समालोचक, विघ्नेश यांच्यासारखा गोड आवाज देखील आज आमच्या जोडीला असणार आहे. तर आपण देखील एक दर्जेदार समालोचक सातत्याने कामगिरी केली आहे. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. समीकरण बदलतंय, 2 वरही धावसंख्या येईल. हिमांशू मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करतात जरूर, परंतु आज खेळावं लागेल. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात चांगलं खेळून चालत नाही, तुम्हाला दोनही डावात चांगलं खेळावं लागतं. आणि दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. सागरच्या रिचेबल ठेवायचा नाहीये सर, तिसरा वाईट आलाय लगातार. हो अगदी बरोबर, तुम्ही चांगला उल्लेख केला. रिचेबल ठेवायचा नाहीये, आज चंग मांडलाय. कारण शरीरापासून दूर गोलंदाजीकडे एखादा फटका मारण्यामध्ये थोडासा सागर मिस झाला, बॅटची कडाही लागू शकतो. आणि हाच तो त्याचा हिमांशू पाटीलचा दृढ निश्चय आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 वाईट टाकलेत. सागर बॅटिंगसाठी समोर दिला तर मारेल, त्यामुळे सातत्यानं शरीरापासून दूर चेंडू टाकायचे असा त्यानं चंग मांडला होता. चांगला स्ट्रोक खेळलाय सागर यांच्या बॅट मधून. म्हणजे एका बॉल मध्ये 10 रन झालेत. 90 करायच्या होत्या आणि आता 10 तर झालेले आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा ही मॅच जिंकू शकतो हे ग्लोरियस स्पोर्ट्स इकडे सांगतायत. परंतु जय मल्हार फायटर हा देखील संघ तेवढाच बलवान पाहायला मिळतोय. सागरची धडाकेबाज सुरुवात झाली आणि हीच तर सागर यांची ओळख सुद्धा आहे. याही वेळेला फटका चांगला खेळलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय सागर यांच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल सीमारेषच्या दिशेने जाताना निघालाय. याही वेळेला चांगला फटका, बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात सागर यांनी केली. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला सागर निकम यांनी. 3 सेंचुरी मारल्या गेल्या हंगामात या सागरने. आणि म्हणूनच यांना टेनिस क्रिकेटमध्ये साताऱ्याचा बकासूर हे टोपण नाव सुद्धा या खेळाडूला आहे. बॅटिंगसाठी आंबेदरे गावचे सागर निकम आज नवी मुंबईमध्ये. हिमांशू देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. यावेळेला आणखीन एक फटका खेळलाय, बकासूर धुमाकूळ घालायला लागलाय. आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे 4. सागर निकमच्या बॅट मधून आज चौकार येतोय. अगदी अलिमगर एक्सप्रेस आता घसरलेली आहे. हिमांशू पाटील म्हटलं की आमचे अलिमगरचे मित्र उत्तम राऊत यांच्या टीम मधून सातत्यानं ते खेळत असतात. हिमांशू पाटील परंतु थोडासा मागं ठरलाय. पॉवर प्ले, आता पॉवर प्ले मध्ये चांगली धुलाई होते हिमांशू पाटीलची सागर निकम कडून. टीमची धावसंख्या जर पाहिली, टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 18 धावा झालेल्या आहेत. सर पहिल्या डावात आपल्याला चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. दुसऱ्या डावात सुद्धा तेच आहे. तुम्ही केलं तर आम्ही करणार. तुम्हाला सुद्धा 30 स्पर्धा आहे, आम्हाला सुद्धा 30 स्पर्धा आहे. तुम्हाला सुद्धा 30 खेळपट्टी आहे, आम्हाला सुद्धा 30 खेळपट्टी आहे. तुम्हाला सुद्धा त्याच कंपनीचा बॉल आहे, आम्हाला सुद्धा त्याच कंपनीचा बॉल आहे. यावेळेला इनसाइड आउट सागर निकम यांच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला फटका. मॅन फ्रॉम आंबेदरे सातारा नवी मुंबई धुमाकूळ घालतोय सागर निकम. 4 धावा. थ्रू द कव्हर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. अगदी बॉलच्या लाईन पर्यंत आपली बॅट पोहोचवली. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो असंच असतं, तुम्हाला बॉल पर्यंत जायचं आहे, बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये. आणि ते पहा थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हरला काय फटका आहे.
इथे सागर निकमचा चौकार. काय सुरुवात केली आहे सागर निकम यांनी. हिमांशू सारख्या दर्जेदार गोलंदाजांच्या विरुद्ध सागर यांची ही कामगिरी पाहायला मिळते. आज धावसंख्या जर पाहिली तर इकडे धावांचा पाठलाग करत असताना 22 ची सुरुवात पहिली ओव्हर सुरू आहे. सागर निकम आणखीन एक फटका, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता परंतु चांगल्या पद्धतीने चेंडूवर आड आले. ही आदर्श पद्धत आहे. कॅच नाही होत असेल तर तुम्ही बॉडी घेऊन या, म्हणजे जरी कॅच नाही झाली तर बॉडीने बॉल पुढे येईल. तेच इकडे केलंय आणि पहिल्या षटकातील धुमाकूळ चालूच आहे. धावसंख्या एकने पुढे गेली. सर 90 करायच्या होत्या 23 झाल्या. हो, अगदी बरोबर आहे. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट, कारण 15च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा होता परंतु आता धावा झाल्या 23. म्हणजे आता जो आलेख आहे, ग्राफ रन आलेख, तो अगदी उंचावतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. विश्वजित आल्या विश्वजितच्याही बॅटमधून फटका आलाय आणि विश्वजित यांनी सुद्धा 4चा पाडा बोलायला सुरुवात केलेली आहे. हाही बॉल सीमारेषा पलीकडे 4 आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर बिनबाद धावसंख्या सर 27 झाली आहे. 27 झालेले आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी सुरुवात चांगली केलेली आहे ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमनं. अगदी अल्लीमघर एक्सप्रेस आता रुळावरून घसरलेले आहे असंच म्हणूया, कारण 27 धावा खर्च केलेत. झकास सुरुवात, 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. म्हणजे दोन्ही बॅटरना आता हल्ला बॉल करायला सुरुवात केलेली आहे क्रीडांगणामध्ये. सर एक गोष्ट पाहायला मिळते, अजूनही मॅच संपलेली नाहीये. म्हणजे एका दुसरी विकेट आली तर बॉलिंग करणारी टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे आणि भूषण मास्टर माइंड कॅप्टन आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्या वेळेला कोणते बदलाव करायचे, त्या गोष्टी त्यांना माहिती आहे. आणि अगदी जरी मैदानाच्या बाहेर असतील त्या बदलाव मात्र करण्यासाठी ते प्रसिद्ध देखील आहे. पाहूया काय होईल. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात मात्र ग्लोरी स्पोर्टच्या बाजूने गेलेली आहे. जय मल्हार फायटरला कमबॅक करायचं आहे, 90चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगल्या मॅचेस, चांगले खेळाडू, चांगलं संघ, चांगले डीजे मास्टर, त्याचबरोबर चांगले पंच देखील नेहमीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात, ज्यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे. आज गुरुनाथ सर आहेत, उदय तांडेल यांच्यासारखे सिक्सर किंग म्हणा किंवा लिजेंडरी खेळाडू आहेत, नाशिर सर यांच्यासारखे खेळाडू आहेत. tenniscricket.inचं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळत आहे. म्हणजे जे काही बेस्ट असेल ना ते बेस्ट इकडे आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. संकेत पाटील, मला आठवतंय याच मैदानात आणि याच स्पर्धेमध्ये नावारूपाला आला होता हाच गोलंदाज. आज मुरबीचा हा सितारा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मैदानामध्ये. समोर तेवढंच मोठं आव्हान आहे, कारण साताराच काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रभर सागर निकम या साताऱ्याच्या खेळाडूची चर्चा असते. आज आलेत ते नवी मुंबईला. मुरबीचा जादूगर एका बाजूला, आंबेदरची सिक्सर किंग एका बाजूला, यांच्यातील लढत असणार आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, बॉल गरकन वळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आणि हीच तर खासियत आहे संकेत पाटील यांची. तुम्ही रिवर्स फटका मारू शकत नाहीये, कारण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्यासाठी तो जाणला जातो आणि ऑफ ब्रेक चांगला आहे संकेत पाटीलचा. तेच इकडे झालंय सर. आणि पहिला बॉल तर डॉट आलाय. दोघे एकमेकांच्या माइंडशी खेळतील असा हा जबरदस्त खेळ आहे क्रिकेटचा. यावेळेला सुद्धा बॉलच्या टर्नचा अंदाज नाही आलाय. आतमध्ये येतोय बॉल, एक रन तिकडे मात्र घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एका धावेने समीकरण बदलतंय. चांगली गोलंदाजी आहे. सध्या तरी चांगला प्रवास सुरू आहे संकेत पाटीलचा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्या, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय या ओव्हरमध्ये संकेत पाटील. म्हणजे मॅच संपलेली नाहीये सर, इथूनही कमबॅक होऊ शकतं. एखादी विकेट किंवा ही जोडी जर फुटण्यामागे यशस्वी झाला संकेत, तर मात्र मॅचचं पारडं जड होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. विश्वजित गरुड याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. सांगली जिल्हा आणि गावचे खेळाडू आहेत. ओ हो, चांगला बॉल थोडासा पुढे केला, बॅट तर फिरवली, परंतु संकेत नावाचा मोरबीचा जादूगर आहे इकडे. हेच मैदान आहे. एक नावलौकिक मिळून दिला होता या खेळाडूला. आणखीन एक चांगला बॉल इकडे केलेला आहे. क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे, बॅटरचाही आणि बॉलरचाही, आणि ते या अख्ख्या मॅच मध्ये आपल्याला पाहिलं मिळालंय. धर्मवीर चषक. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग टीमच्या बाजूने गेलेली मॅच या ओव्हरमध्ये गरगर 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 वळणाऱ्या चेंडूने या गोलंदाजाच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा जय मल्हार फायटरला देखील आणलेला आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, ही तर क्रिकेटच्या खेळाची मजा आहे. या वेळेला पाठीमागे खेळले, जास्त फिरला बॉल, फिरू दिलं आणि मग बॅट फिरवली आणि बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे. वा विश्वजित, 4. चांगलं टायमिंग होतं.
जरी मिस टायमिंग स्ट्रोक झाला परंतु बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल थोडीशी उंची जास्त गाठली आणि बॉल विकेट किपरच्या मागे गेलाय. इथे 4 भेटलेत परंतु चांगली गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय संकेत पाटील या ओव्हरमध्ये. 32 धावा धाव फलकावर. रिवर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. बरेच प्रयत्न करून पाहिले परंतु संकेतची फिरकी लाजबाब आहे. एक गोष्ट इकडे पाहायला मिळाली सर, पहिल्या डावामध्ये 2 ओव्हर नंतर स्कोर होता 32 आणि दुसऱ्या डावामध्ये 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 32च. म्हणजे कंडिशन सेम आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, पहिल्या इनिंगमध्ये इथे 27 आलेत परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगच्या 14 होत्या परंतु इथे फक्त संकेत पाटीलनं जरी विकेट त्याला प्राप्त झाली नाहीये परंतु इकॉनॉमिकल चांगलं षटक राहिलं. फक्त 5 रनचं अगदी गरगर गरगर फिरवलाय दोन्ही बॅटरला संकेत पाटीलनं. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32-90 करायची आहे या मॅच मध्ये. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. धर्मवीर चषक 2025 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी त्या बॉलिंग मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स मधून बॉक्स इंट कडून आता गोलंदाजी केली जाते. किरण पाटील किरण पाटील आलाय. भिवंडी तालुक्यातील हा खेळाडू बॉलिंग साठी. पहिलाच बॉल खोदलाय, खोदून काढला आणि ते डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे भावेश नाईक आहे तिथे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज सागर निकमला. सागरनं धुलाई चांगली केली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये एक चांगला फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मात्र संकेत पाटीलनं त्याच्यावरती विरजन टाकलं असं म्हणूया कारण फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 म्हणजे कुठंतरी आता पारडं जड करण्याचा प्रयत्न केलाय. मी म्हणेन जयमल्लाल फाटस प्रवीण 11 खारघर या टीमनं 90 धावांचा पाठलाग करायचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 33 धावा झालेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना किरण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. समोर खेळता विश्वजित गरुड. ओघो पुलार लेनचा बॉल फक्त दिशा दिली, ड्राय केलाय. अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता. ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल विश्वजित गरुडला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 34 धावा झालेल्या आहेत. 2.2 ओव्हरचा खेळ संपला. आता रिकव्हर रन रेट 15चा वाढलाय सर, 15.27 झालेला आहे. दोन्ही बॉल जर पाहिले तर मोठे फटके नाही मारू दिले. स्ट्राईक रोटेट झाली ही जमेची बाब आहे परंतु 2 बॉलवर रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओहो स्विंगी न मिस. बॅक ऑफ हँड टप्पा थोडासा मागे खेचला, गती काढली आणि ते बीट करून गेला सागर निकमला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आहे किरण पाटील यांची. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्यात म्हणजे संकेत पाटीलची अगदी पुनरावृत्ती करतोय असं वाटतं हा गोलंदाज. कारण जे काम संकेतनं केलंय आणि त्याच्या पावलावरती आता पाऊल ठेवतोय किरण. कारण 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. फुलर लाईनचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मधून लॉंग ऑफला आता जीवित आहे. थोडीशी फंबलिंग करतोय आणि त्याचा फायदा या दोन्ही बॅटरने घेतलेला आहे. 2 धावा इथे सोडलेत. 2 धावा इथे मिळत आहेत सागर निकमला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 36 धावा, 36 ऑन बोर्ड. आता 20 चेंडू राहिलेत. 20 चेंडू मध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे. 20 बॉल 54 रन. थोडासा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जास्त आहे टाकलाय. पंच सिग्नल करतायत वाईट बॉल दंडित केलाय मी म्हणेन किरण पाटीलला. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती म्हणजे आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. सर कुठेतरी आता मोठा फटकाही आवश्यक आहे. सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जय मल्हार फायटर्सने कमबॅक केलं त्यामुळे इकडे आता काही षटकार चौकाराची आवश्यकता सुद्धा आहे बॅटिंग टीमला. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चालला मिड विकेटला.
डीप मध्ये भावेश आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल सागर निकमला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 38 धावा, 38 ऑन बोर्ड. 90 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. ग्लोरी स्पोर्ट्स त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर असं सामना तुम्ही पाहता. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे. ओहो, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटची कडा घेतली, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला डीप मध्ये. एकच धाव इथे मिळताना दिसेल विश्वजितला. आणि या सिंगल नंतर आता ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये किरण पाटीलनं फक्त 7 रन खर्च केलेले आहेत. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. आता 18 बॉल मध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. 18 चेंडू 51 रन. मागील 2 ओव्हरमध्ये स्कोअरला थोडंसं कंट्रोल केलंच आहे, कारण 27च्या सुरुवात. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना सर, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. मागील 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि एक फिरकीपटूला आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर अगदी जरी हिमांशू यांच्या विरुद्ध रन आले असतील, त्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ही जमेची बाब जय मल्हार फायटरची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्सचा अजूनही प्लस पॉईंट एक आहे सर, त्यांची विकेट एक सुद्धा नाही गेलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हर और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. भरपूर अभ्यास केलाय या ओव्हर मध्ये दोन्ही फलंदाजांना. पहिला फुलर लेनचा बॉल स्क्वेअर लेगला उडवला, त्यानंतर लॉंग ऑफला विश्वजित गरुड अगदी मैदानामध्ये आता हल्ल कल्लोल करतोय. ओहो, हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला, स्लॉक करायचा होता, परंतु बॅटची बायावर बॉल लागल्यानंतर लेग बायचा इशारा येतोय. सिंगल मात्र प्राप्त झाले आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 50 धावा झाल्यात. म्हणजे इथून 40 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
सर सामना दोलायमान होतोय. कधी जय मल्हार फायटरच्या बाजूने जातोय, कधी ग्लोरियस स्पोर्ट्सच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. हार मानायची नाही हा चंग दोन्ही संघांनी बांधलाय. संकेतकडे नो डाऊट चांगली बॉलिंग आहे, परंतु हे दोन्ही बॅटर सुद्धा म्हणतायत आपल्याला त्याचं उत्तर तर द्यायचंच आहे. 50 झाल्यात, 40 तर अजूनही पाहिजेत. मॅच ऑन आहे. ओहो, इथे पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. थोडेसे बॉल सुरुवातीचे 2 बॉल खराब होते, परंतु सुरुवात त्यानंतरचे 2 बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची आहे ती कमी भेटली या फलंदाजाला. खाली राहिलाय लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल. म्हणजे आता 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूला अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना कोणी जिंकू शकतं सर. संकेत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा शपलून ऑन साइडला उडवायचा होता, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅटची कडा घेतली, स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. फिल्डिंग चांगली होते. एकच धाव इथे मिळताना दिसेल विश्वजित गरुडला. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आखित 52. म्हणजे आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. सिंगल डबलला काम चालणार नाहीये, मध्ये एखादे मोठे फटक्यांची गरज आहे, कारण 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? तिथे फंबलिंग झाली जीवित मात्रेकडून. त्यामुळे 2 धाबा इथे लगेच सोडल्या सागर निकमनं. आणि या 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये संकेतनं 15 धावा खर्च केल्या आणि ते 4 षटकांचा खेळ वाजवी संपलेला आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 54 धावा. म्हणजे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 36. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. सर मॅच ऑन आहे. 12 बॉलमध्ये 36 होऊ शकतात का? तर होऊ शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्लस पॉईंटकडे येईल मी. ग्लोरियस स्पोर्ट्सची एकही विकेट गेलेली नाही आहे. दोन्ही फलंदाज मैदानात आहेत, जे मात्र सातत्याने 4 ओव्हरमध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काही चेंडू आणि काही फिरकीपटूने थोडंसं त्रस्त केलं, हे देखील पाहायला मिळालं या दोन्ही बॅटरला. 12 मध्ये 36 पाहिजेत. आणि जर षटकाराची भाषा बोलायची झाली तर सर 6 षटकार मारायचे आहेत 12 मधले. फक्त षटकाराच्या भाषेचा विचार केला, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इकडे रंग बदलताना पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने जाईल. दोन्ही टीमसाठी ही मॅच ऑनच पाहायला मिळते. आणि धर्मवीर चषकातील एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर यांच्यातील सुरू असणारा हा जबरदस्त सामना. विश्वजित गरुड पहिला बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय, परंतु 1 धाव तिकडे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अजूनही 35 पाहिजेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. काही बॉल मैदानाच्या बाहेर जातील का? काही चौकार येईल का? काही षटकार येतील का? काही विकेट येतील का? काही डॉट बॉल येतील का? हे व्यावसायिक क्रिकेट आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं क्रिकेट आहे. सर तुम्ही किती वर्षापासून या स्पर्धेसाठी जुडलेले आहात? मला तर वाटते 7-8 वर्ष झाली मी या स्पर्धेशी जोडलेलो आहे. आणि एक कुटुंब आहे. आज प्रवीण कालुराम म्हात्रे म्हटलं की आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबाचा प्रमुख प्रवीण कालुराम म्हात्रे आहे. आणि या कुटुंबाशी आम्ही निगडीत आहोत. आम्हाला प्रवीण म्हात्रेने भरपूर प्रेम दिलेलं आहे. येस. सागरसाठी टाकला गेला हा चेंडू, टायमिंग नाही झालाय. पॉइंटला बॉल जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. मॅच थोडीशी आता दूर चालली आहे आणि मॅचमध्ये यायचं असेल ना तर षटकार चौकाराची गरज आहे. अजूनही 34 पाहिजेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेचं जसं तुम्ही म्हटलात तर सर एक कुटुंब आहे आणि हे सगळे मिळून प्रवीणदादाची ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रभर भारतभर पोहोचवण्याचं काम करत असतात. परंतु कुठेतरी एखादा चौकार, एखादा षटकार इकडे आवश्यक आहे. मॅचमध्ये येण्यासाठी ग्लोरियस स्पोर्टला जय मल्हार चांगली कामगिरी करतायत. केही विसरून चालणार नाहीये विश्वजित बॅटिंगसाठी. विश्वजित या बॉलला थोडंसं लांबून खेळले. चांगल्या टप्प्यावरचा बॉल होता तिकडे खरा आणि आता ती कोंडी फुटलेली आहे ज्याची गरज होती फिल्डिंग टीमला. सागर धावबाद होत आहेत. सर आता दबाव बनलाय या मॅच वरती. अगदी मजबूत पकड आता मिळवलेली आहे जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 खारघर या टीमने. कारण आता बॉल 9 आहेत, 9 शिल्लक आहेत आणि एक्झॅक्टली तुम्हाला आता मोठे हिट मारायचे ते 6. कारण धावा करायचे आहेत आतापर्यंत. जर 9 चेंडू मध्ये जर विचार केला तर 34 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 34 धावा हे समीकरण आता थोडंसं लक्ष कठीण होत चाललंय.
दृष्टी शेपापासून आता दूर चाललं हे लक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या. येस, संग्राम शिंदे आहेत का नागठाण्याचे? येस, या संग्राम शिंदे यांच्या नावाची चर्चा या हंगामात खूप चांगली झाली आहे, परंतु किरण यांची बॉलिंग लाजवाब राहिली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काही फटके मारावे लागतील. नुकतेच बेळगावच्या स्पर्धेत देखील संग्राम चांगले खेळले होते. पाहूया आज कशा प्रकारे खेळतील. नवी मुंबईमध्ये येऊन समोर किरण पाहायला मिळतात. त्यांची चांगली बॉलिंग राहिली किरणची. 9 बॉलमध्ये 34 करायचे आहेत आणि काही जर मोठी स्ट्रोक आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ग्लोरियस स्पोर्ट्स येईल. त्यांना ते करावं लागेल, त्यांना खेळावं लागेल. धर्मवीर चषक आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना अंतिम टप्प्यात येऊ लागलाय. संग्राम आल्या आल्या रनांचा संग्राम सुरू झालाय. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार, 4 चौकार. कारण योग्य टप्प्यावरती त्यानं पहिल्या सुरुवातीच्या ओव्हर पासून सुरुवात केलेली आहे. जास्त रूम दिला नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. खास कौतुक करेन किरण पाटीलचं. ते जास्त विकेटसाठी सुद्धा गेले नाही आहेत, परंतु त्यांनी एक प्रयत्न केला की धावा रोखायच्या आहेत. याही वेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने निघालाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. स्वराज फिल्डिंग चांगली आहे आणि बघता बघता ही मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. काय बॉलिंग केली आहे किरणने, त्यांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबरीने दुसऱ्या षटकात ज्यावेळेला गोलंदाजीला संकेत आले त्यांचंही कौतुक करावं लागेल. चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये जय मल्हार फायटर आली आहे. सर 6 बॉल आणि 28ची आवश्यकता आहे धर्मवीर चषक. 6 बॉल 28 धाबांची आवश्यकता आहे. किरण पाटीलचं मी कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या स्पेलमध्ये 7 धाबा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 8. म्हणजे किरण पाटीलची अगदी निर्णायक भूमिका या मॅचमध्ये राहिलेली आहे असं म्हणावं लागेल. या मॅचमध्ये 6 बॉल 28 करायचे आहेत. सुरुवातीचे 2 बॉलवरती या मॅचचा रिझल्ट आहे सर. सुरुवातीचे 2 बॉल जर मोठे हिट आले तर मात्र सामना इथून सरकू शकतो ग्लोरियस स्पोर्ट्सच्या बाजूने. शेवटच्या षटकासाठी कौशलला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भिवंडीचे आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आहे. वळपाडा या गावाला देखील क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विश्वजित हा आणखीन एक प्लस पॉईंट मी म्हणेल, कारण ते 23 वर खेळत आहेत. त्यांनी काही षटकार मारलेले आहेत सर आणि त्याच्यामुळे अजूनही प्रयत्न करावेच लागतील. लीग मॅच आहेत, म्हणजे लीग मॅचचा एक फायदा आहे की तुम्ही जरी एखादी मॅच पराभूत झाला तर तुम्हाला संधी असते. आणि आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलं सर, एखादी मॅच पराभूत सुरुवातीला होऊन सुद्धा टायटल जिंकलेल्या टीम आहेत आणि त्याच्यामुळे हा फायदा. आणि धर्मवीर चषकात देखील आपण आता लीग मॅचेस पाहतोय. भव्य दिव्य आयोजन. शेवटची ओव्हर. पहिला बॉल सरळ बॅटने खेळलाय, समोर खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने गेलाय. कौशल्य मिळतं यश. विश्वजित होत आहेत आउट. थोडंसं अवघड होत चाललंय ग्लोरियस स्पोर्ट्स, कारण 5 चेंडू आता बाकी आहेत आणि 28 करायचे आहेत या मॅच मध्ये. आता मी म्हणेन सर पारड जड झालाय जय मल्हार फायटर्स प्रवीण 11 कारगर या टीमचं. आणि त्याचं कारण आहे किरण पाटीलनं केलेली गोलंदाजी, त्याच्यापेक्षा संकेत पाटीलनं केलेली गोलंदाजी हे कारण ठरलंय या मॅच मध्ये. हो अगदी बरोबर. या दोघांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावातील श्याम विसरून चालणार नाहीये, त्यांनी केलेली फलंदाजी, त्याच्यामुळे 90 उभ्या राहिल्या. मयूर कुंभार आलेत. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय, रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय बॉल टाकलाय. अगदी उंच पुरे गोलंदाज, म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात उंच गोलंदाजांच्या यादीतील एक महत्वाचं नाव आहे कौशल. हो चांगली गोलंदाजी आहे. खांद्याचा चांगला वापर केला, उंचीचा चांगला वापर केला आणि काय यॉर्कर टाकलाय बॉल. अगदी घुसला होता बॉल, वाचता वाचता वाचला फलंदाज असंच म्हणावं लागेल. या बॉलचं जर विश्लेषण करायचं झालं तर संग्राम आणि मयूर दोन्ही पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू जरूर आहेत, परंतु भिवंडीचे गोलंदाज दर्जेदार आहेत. यावेळेला टप्पा पडतोय, बॉलला टर्न करताना पाहायला मिळाले, चांगला टर्न पाहायला मिळालाय. कदाचित वेटिंगवर नव्हते की अशा प्रकारे सुद्धा बॉल वळू शकतो. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी उसळीसाठी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी.
यस, वाईट दिलेला आहे, आईटचा वाईट दिलेला आहे. आणि इकडे पाहूयात बॉलचा टर्न पहा ना किती मोठा होता सर. म्हणजे टेनिस बॉल, वेगवान गोलंदाज आणि त्याच्यावर रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. Yes. चला बॉलिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतला, अंपायरला चॅलेंज केलेला आहे. हा ॲक्शन रिप्ले आता आपल्या स्क्रीनवरती. अगदी भवऱ्यासारखा बॉल फिरवलाय. ठप्पा पडल्यानंतर असं वाटलं होते की बाहेरच्या दिशेने जाईल, परंतु आतमध्ये कसा आणला बॉल. येस, व्हाईट बॉल दिला गेला आहे. उसळी जी आहे ना ती थोडीशी जास्त होती आणि त्याच्यामुळे इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, आपली छाप सोडावी लागेल आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न मयूर कुंभार आणि संग्राम या दोघांनाही करावे लागणार आहेत, कारण ही मानाची स्पर्धा आहे. धर्मवीर चषक. चांगला फटका खेळलाय, बॉलला खूप लांबवर पाठवलं आणि याचसाठी मी एवढ्या लांबून आलोय नवी मुंबईमध्ये. दाखवून देत आहेत सिक्सर. तीन चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला संग्रामने एक मोठा हिट लगवलाय. चला टाइमपास करू नका, नवीन बॉल द्या. आला मॅच बॉल आलाय. चला 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 20 धाबांची आवश्यकता आहे. काही चमत्काराची अपेक्षा इकडे असेल ग्लोरियस स्पोर्ट्सला, कारण ते म्हणत असेल अजूनही आपण प्रयत्न करूयात. चांगला बनवला संग्रामने, या स्ट्रोकला बनवलं. एवढाही बॉल खराब नव्हता. बॉडी पोझिशन आणि टायमिंग, बॅटचा फ्लो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या झाल्या सर, आणि त्याच्यामुळे एक मोठा फटकाही पाहायला मिळाला. संग्राम यावेळेला फटका खेळतायत, परंतु तेवढं टायमिंग नाही पाहायला मिळालं. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न होतोय. मॅचची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु चांगला प्रतिकार, कारण 90 म्हणजे काही छोटी धावसंख्या नव्हती आणि त्याच्यानंतर चांगला प्रतिकार केला. नो डाऊट चांगली सुरुवात 27ची होती. त्याच्यानंतर गोलंदाज जय मल्हार फायटर्सचे खूप प्रभावी राहिले आणि त्याच्यामुळे मॅचमध्ये आली आहे टीम. आणि आता केवळ औपचारिकता या मॅचची. 2 मध्ये 18 पाहिजेत. फटका खेळलाय बराच उंच, बॅटच्या टोकाला लागलाय, खूप उंच गेलाय. फिल्डर तिकडे येत आहेत आणि पकडतायत कॅच. गंगाधर इंगोले होते नवी मुंबईचे खेळाडू आहेत, त्यांनी पकडली ही कॅच.